हे 5 घटक खात नसाल तर तुमचाही एचबी कमी राहू शकतो. नंबर 1 वरती आहे आयर्न. आयर्न म्हणजेच लोह. हे एक प्रकारचे खनिज आहे आणि जर का आपल्या शरीरामध्ये आयर्न डिफिशियन्सी असेल तर तुमचा हिमोग्लोबिन नेहमी कमी राहणार आहे. आपल्या शरीरामध्ये जर हिमोग्लोबिन कमी असेल तर आपल्या पेशींना हवे तेवढे रक्त मिळत नाही आणि मग आपल्याला थकवा, कमजोरी, दम लागणे ही लक्षणे जास्त प्रमाणामध्ये आढळून येतात. यासाठी तुम्ही नियमित पालक, मेथी, हरभरा, चवळी, डाळिंब, बीट हे पदार्थ नियमित खाल्ले तर तुमचे आयर्न वाढेल आणि तुमचा एचबी ही वाढू शकतो. नंबर 2 वरती आहे व्हिटॅमिन सी. तुम्ही योग्य मात्रेमध्ये आयर्न घेतले परंतु तुमच्या आहारामध्ये जर व्हिटॅमिन सी ची कमतरता असेल तर आयर्नचे ऍब्सॉर्प्शन चांगल्या पद्धतीने होत नाही. त्यामुळे आयर्न सोबत व्हिटॅमिन सी ही महत्वाचे आहे. त्यासाठी तुम्हाला नियमित लिंबू, संत्री, आवळा, टोमॅटो हे व्हिटॅमिन सी युक्त आहार असणं गरजेचं आहे. नंबर 3 वरती आहे व्हिटॅमिन बी12. व्हिटॅमिन बी12 आपल्या शरीरामध्ये आरबीसी म्हणजेच लाल रक्तपेशी तयार करायला मदत करतात आणि व्हिटॅमिन बी12 ची जर डिफिशियन्सी असेल तर शरीरामध्ये जास्त प्रमाणामध्ये कमजोरी, हातापायाला मुंग्या येणे किंवा थकवा जाणवणे ही लक्षणे दिसू शकतात. शक्यतो शाकाहारी लोकांमध्ये व्हिटॅमिन बी12 ची कमतरता जास्त आढळते. यासाठी नियमित तुम्हाला दूध, दही, अंडी, चिकन, मासे हे जास्त प्रमाणात खाणे आवश्यक आहे. नंबर 4 वरती आहे फॉलिक ऍसिड. फॉलिक ऍसिड हे व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सचा एक प्रकार आहे आणि तो आरबीसी फॉर्मेशनसाठी आणि आपल्या शरीरामध्ये असणारा डीएनए म्हणजेच थोडक्यात नवीन पेशी तयार करण्यासाठी फार महत्वाचा असतो. त्यामुळे फॉलिक ऍसिड मिळवण्यासाठी तुम्ही नियमित हिरव्या पालेभाज्या असतील किंवा मूग डाळ, मसूर डाळ, शेंगदाणे हे जास्त मात्रेमध्ये खाणं गरजेचं आहे. नंबर 5 वरती आहे प्रोटीन. प्रोटीन हे आपल्या शरीरामध्ये बॉडी बिल्डिंग ब्लॉकचे काम करत असतात आणि जर का आपल्या शरीरामध्ये मांसपेशी चांगल्या असतील तर रक्ताची निर्मिती ही चांगल्या पद्धतीने होत असते. त्यासाठी प्रोटीन मिळण्यासाठी तुम्ही रोज आहारामध्ये दूध आणि दुग्धजन्य पदार्थ शिवाय सगळ्या डाळी असतील, नॉनव्हेज असेल, अंडी असेल, पनीर असेल हे योग्य मात्रेमध्ये खाणं खूप गरजेचं आहे. वरीलपैकी तुम्हालाही काही समस्या असतील किंवा खूप प्रयत्न करूनही तुमचा एचबी वाढत नसेल तर मला कमेंटमध्ये एचबी असा मेसेज करू शकता. मी त्यावर तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करेन.